दाबू नका. ती भाकर जी आहे ती खूप छान अशी फुगून तयार होते. त्यामुळे कुठेही त्याला प्रेस न देता अगदी सहजपणे ती फुगवून घ्या. आपला जो मस्तपैकी ठेसा जो आहे तो सुद्धा मी मिक्सरमधनं काढून घेतला. कारण तुमचा जास्त वेळ न घेता आपण इथं मिक्सरमधनंच तयार करून घेतलंय. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता. चला, भाकर झाली की लगेच आपण मस्तपैकी झणझणीत असा हा बघा ठेसा बघा किती सुंदर झालाय. मस्तपैकी जाडसर असा मी शेंगदाणे घालून तयार केलेला आहे. तर तुम्हाला हे पीठ जर योग्य प्रमाणात करून घरी ठेवायचं असेल आणि अगदी तुम्हाला अचूक प्रमाण हवं असेल तर मला थंब सेट करा. मी लवकरच याच्यावरती व्हिडिओ तयार करेल आणि तुमच्यापर्यंत तो नक्की सेंड करेल. तर बघा अशा पद्धतीने आता ही भाकर ना छान अशी टम्म फुगत चाललेली आहे. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशी ही भाकर आहे. आणि छान गावरान लोणचं जे असतं हिरव्या कलरचं किंवा पिवळ्या कलरचं, तर ते लोणचं आणि ही भाकर चटणी खूप छान असा बेत असतो. तर बघा इथं तुम्ही बघू शकता भाकर बघा कशी टम्म फुगलेली आहे. छान मस्त अशी ही भाकर तयार होते. तर बऱ्याच जणी बघा गॅसवरती ही भाकर तयार करतात. तर गॅसवरती भाजून घेऊ नका. अगदी छान तव्यावरती ही भाकर तयार होते. बघा किती सुंदर अशी ही भाकर तयार झालेली आहे. बघा मस्तपैकी टम्म फुगलेली आहे. तर आता ही भाकर तयार झाली. आपण याला बाजूला